कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये आता राजकारण चांगलंच तापलंय। विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला नकार दिलाय। त्यामुळे आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। गोकुळमध्ये महाडिक गटाला पराभूत करून सत्ता काबीज केल्यानंतर अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला होता। 2-2 वर्ष चेअरमन पद देण्याचा देखील निर्णय झाला होता। या अगोदर विश्वास पाटील आबाजी यांनी 2 वर्षाचा कार्यकाल पूर्ण त्यानंतर आता अरुण डोंगळे हे चेअरमन पदावर कार्यरत आहेत। त्यांचाही 2 वर्षाचा कार्यकाल आता संपला आहे। पुढील अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। मात्र अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यासच नकार दिलाय। याचं कारण देताना डोंगळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचा राजीनामा देऊ नका अशा सूचना केल्यात। भविष्यात महायुती म्हणून निवडणूक लढवायची असल्याने गोकुळचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे, त्यामुळे राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर यावर प्रतिक्रिया देताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। अरुण डोंगळे राजीनामा देतील, तसे झाले नाही तर मी घडलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगेन। तर आमदार सतेज पाटील म्हणाले गोकुळचे चेअरमनपद विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना 2-2 वर्षे द्यायचं ठरलं होतं। त्यांचा कार्यकाल संपल्याने राजीनामा द्यायला सांगितलं आहे। ठरल्याप्रमाणे आमचा विश्वासार्थ ठेवून ते राजीनामा देतील अशा प्रतिक्रियाही येऊ लागलेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे। हा सोडायला आता महायुतीतील नेते तयार नसल्याचं दिसून येतंय। सेप्सिल सिम्पली पॅकेजिंग सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅन्युफॅक्चरर ऑफ पॅकेजिंग मशीन्स, ऑफिस G135 MIDC नियर टेलिफोन ऑफिस, गोकुळ शिरगाव कोल्हापूर, फॅक्टरी D56-2 नियर घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कागल हातकणंगले 5 स्टार MIDC कोल्हापूर। कॉन्टॅक्ट 9321202112।